उत्तरचे बसस्थानकाचे बांधकाम ताबडतोब चालू। उत्तूरच्या बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम पूर्णत्वासाठी कॉम्रेड शिवाजी गुरव यांचे बेमुदत हलगीनाद व धरणे आंदोलन सुरू। कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी आजरा आगार व्यवस्थापकांना उत्तूरच्या बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम तात्काळ सुरू करून पूर्णत्वास नेण्यात यावे या मागणीसाठी उत्तूर येथे कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी आपल्या साथीदारासह बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्यासह प्रवासी संघटना आजरा तालुका अध्यक्ष महादेव सुतार, सचिव रामदास मोरवाडकर, गडहिंग्लज प्रवासी संघटनेचे श्रीमती रोहिणी चौगुले, निवृत्ती गजरकर सहभागी झाले आहेत। दरम्यान या आंदोलनाला जिप सदस्य शिरीष देसाई, बहिरेवाडी सरपंच रत्नजा सावंत, आरदाळचे सरपंच रुपालीताई पाटील, उत्तूर ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, गणपती येसादे, मारुती कुरुणकर, यल्लाप्पा कांबळे, प्रभाकर कांबळे, कृष्णा आजगेकर, सागर सन्ने, नजीर लमतुरे, वनिता तोरसकर, ऋतुजा चौगुले यांच्यासह अनेक जणांनी पाठिंबा दिला आहे। चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे म्हणून त्याचं खरं खोटं स्वरूप काही नाही, त्याचे पुरावे काही नाही। असं असताना उत्तूरच्या ग्रामपंचायतीनं परवानगी दिली एकदा मागणी केल्यानंतर आणि पुन्हा तात्पुरती स्थगित म्हणून असं दुसरं पत्र दिलं, ते माझ्याकडे आहे। आणि परत तिसऱ्यांदा ते पत्र देतात की परवानगीची गरज नसेल तर तुम्ही ताबडतोब काम चालू करा। आणि अलीकडे एक पत्र त्यांनी दिलेलं आहे, ग्रामपंचायतीला या बांधकाम झाल्यानंतर दावा पाहिजे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गाळे बांधून पाहिजे। खरं तर असं त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठंही नाही, जर मागणी चांगली आहे, लोकांच्या हिताची आहे, पण ते त्यांच्या नियमात बसल्यानंतर काहीतरी होईल। परंतु तक्रारदारानं हास्यास्पद मागणी केलेली आहे। उत्तूरचे ग्रामपंचायतीनं तात्पुरतं थांबवण्याचा गैरफायदा घेऊन ते त्या मागणीमध्ये असं म्हणतात की चालू असलेलं बांधकाम ताबडतोब थांबवा, हे बंद करा। अहो कधी नाही ते ह्या उत्तूरचं आणि परिसरात तर भाग्य उघडलेलं आहे। 2 ते 3 कोटीचं प्रोजेक्ट, एखादं भलं मोठं स्टँड आमच्या उत्तूरला होत असेल, आजूबाजूच्या 40 गावाच्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार असेल आणि एक माणूस हे स्टँड बंद करा म्हणतो आणि एवढा ऐकून ग्रामपंचायतवाले हे एकदा हा म्हणतात एकदा ना म्हणतात, ही काय भूमिका बरोबर नाही। आणि त्यांचं स्थगिती म्हणजे काय कोर्टाची स्थगिती नाही। त्यामुळं महामंडळानं जी काय भूमिका घेतलेली आहे डोळे झाकपणाचे, तुम्ही डोळे उघडा, नाहीतर राज्यभरात हे आंदोलन उभा करू। प्रवासी संघटनेचा मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं हे मी आंदोलन करायला लागलोय। डिजिटल गडहिंग्लज न्यूज साठी हसन तकीलदार, आजरा।